बघितलेस? बघितले फोटो? काय ग ललिताची मैत्रीण, हात तुटला होता ना तुझा? कुठे आहे ग प्लास्टर? कुठे आहे? अगं बाई अदृश्य आहे का प्लास्टर? म्हणजे इतकी डॉक्टरी विद्या पुढे गेली की हात मोडलेला असताना प्लास्टर दिसतच नाही. बघ ना, बघ पुढे कर ना ते असं सॅप सॅप. हा कर. हा बघ. हा छान आहे ना? हो. ते मिटवायचं काय, डायल्यूट ते नाही करायचं. डिलीट. हा तेच ते डिलीट ते नाही करायचं. नंद्याच्या बाबांच्या कॉम्प्युटर मध्ये आहेत फोटो, ठेवलेत मी जपून. बच्ची मावशी तुम्ही काहीतरी घ्या ना. सोड का, तुला घांब किती आलाय. हार्ट अटॅक वगैरे यायचा तुला. दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये बातमी, खोटा खोटा हात तुटलेल्या बाईला खरा खुरा हार्ट अटॅक. तुम्हाला काय हवंय माझ्याकडून? काढून घेते ना मी हळूहळू. तेच विचारते बयो. मला सांग, कोकणामध्ये आंब्याची किती झाड आहेत ग तुमची? त्याचा काय संबंध? आहे ना संबंध. लज्जाकडे आंबे तूच पाठवलेस ना? तुम्हाला नक्की काय माहिती हवी माझ्याकडून? तेच विचारते मी. काल ललिता तुला भेटायला आली होती? नाही नाही, अहो आमची गेल्या कित्येक महिन्यात भेटच झाली नाहीये. काय बोलते? हो. मग तुझ्याकडचे आंबे तिच्या घरी कसे? आंबे? हा. नाही नाही, मी आंबे वगैरे काही नाही दिले तिला. खरंच नाही दिलेस तू आंबे? हा म्हणजे काल आम्ही भेटणार होतो, पण अचानक तिची काहीतरी मीटिंग आली म्हणून मग आमची भेट कॅन्सल केली तिने. हा, आता कोणी विचारलं ना तर हेच सांगायचं. बापरे, म्हणजे आणखी कोण विचारणार आहे? विचारणार ना. खोटं काम करणाऱ्याला सगळं जग जाब विचारतं. नाही तर वरचा देव आहेच, तो विचारणारच तुला. तुम्ही नक्की काय करणार आहात? तेच सांगते तुला मी. बिम्मी बाई, तुम्ही दोन बायका मिळून जे काळी कृत्य करताय ना, ते उघडकीस आणण्यासाठी हे फोटो आहेत माझ्याकडे. तेव्हा जपून राहायचं, सांभाळून राहायचं माझ्यापासून. कळलं? कळलं का? बच्ची मावशी तुम्ही काहीतरी घ्या ना आधी. नको, मला जे हवं होतं ते मिळालं अगं. आता तूच पी तुझ्या घरचा चहा. पी अगं, पी. अशी काय गो तू बाई, शिवे. घे 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 ग, घे 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 घे. हा बाळू बोल रे. काही नाही हो वच्छी मावशी, त्याचं काय आहे, अगदीच राहवलं नाही म्हणून काय झालंय ना ते सांगायला फोन केला होता मी. काय झालं आता? काय होणार वच्छी मावशी, बाई साहेबांनी निलिमा वहिनींवर काय जादू केली आहे ना तेच काही कळत नाही. हो, निलिमा वहिनींची भाषाच बदलून गेली आहे. स्वानंदीताईंच्या हातचा सगळा कारभार हिसकावून घेतलाय, आता गेल्या टीव्ही आणायला. अगो बाई, निलिमाला पण घोळात घेतलं का? बघा ना, म्हणजे नील साहेब चिडले होते ना तेव्हा स्वानंदीताईंच्या मागे कुणी उभं राहिलं नाही. हो ना. आणि आता टीव्ही घरात येणार म्हटल्यावर तिघही एक झालेत. बघ रे, सगळ्यांनी म्हणून एकटं पाडलंय माझ्या लेकीला. चारी बाजूने घेऊन टाकलं असं. तिची बहीण संपदा, सख्खी बहीण, ती पण तिच्या विरोधात गेली. काय नशीब आहे माझ्या स्वानंदीचं ना. हो, ती तर देशपांडेंची मुलगीच वाटत नाही हो. हा ना, आमच्या बाई साहेबांसारखी दुष्ट आणि हावरट मुलगी आहे ती. माहिती रे मला. संपदा आणि ललिता एका माळेच्या मणी आहेत. सारख्याला वारख्या, दुष्ट. या बायकांना ना दुसरी भाषाच नाही कळत, त्यांना फक्त पैशाची भाषा कळते रे. माहितीये ना मला. बरं बाळू, मी करते तुला नंतर. हा बरं, ठेवतो. संपदा,
त्या दोघांचं जीवन मी नाही बर्बाद करू देणार तुला. मला माहिती आहे तुला तुझ्या बहिणीचीच काय कुणाच्याच प्रेमाची चाड नाहीये ग. तुझ्यासारख्या मुलींना ओळखते मी. फक्त पैशा पुढे झुकणाऱ्या मुली आहात तुम्ही. आणि ललिताच्या कृपेने माझ्याकडे खूप पैसा आहे. 1.25 कोटी दिले नाही ना तर ती बाई लग्न मोडेल. असा कोण माणूस भेटेल मला की जो तिला 1.25 कोटीचं दर्शन घडवू शकेल? सुचत नाही हो. आहे एक माणूस आहे. इन्कम टॅक्स वाल्याला फोन लावायचा ना. त्याने काय होईल? त्याला जो काळा पैसा आहे ना तो कुठेतरी लपवावा लागेल ना. हा काय करायचं, आपणच त्याच्या विरोधात तक्रार करायची आणि आपणच त्याला तो पैसा लपवण्यासाठी ना ललिताबाईचं घर दाखवायचं. हा, मला मिसेस वत्सला सरमळकर यांच्याशी बोलायचंय. मी इन्कम टॅक्स ऑफिस मधून संतोष जोशी बोलतोय. अगं बाई, तुम्ही जी तक्रार केली होती ना हा, त्यामुळे आमच्या खात्याने 5 कोटीची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला 10% मिळणार आहे. तुमच्या नावाचा चेक सुद्धा बनलाय. ही तुमची रक्कम नीट बघून घ्या. भाऊ बघाव. बरोबर आहे. 50 लाख दिलेले. क्षीरसागरची तक्रार केली आणि इनामापोटी मला 50 लाख रुपये मिळाले. ललिता, तुला मदत करण्यासाठी हे पैसे मी वापरले आणि आता हेच पैसे तुझ्या विरोधातही वापरणार आहे. आई या. इकडे कुठे आलोय आपण? ते का उतरलो आपण? कळेल ग, हत्ती गेला शेपूट राहिलंय. समोर शोरूम दिसत ना, तिकडे जायचं आपल्याला. पण हे शोरूम तर आई आतमध्ये चला ना, तुम्हाला कळेल लगेच आपण इथे कशासाठी आलोय ते. अगं डॉक्टरची अपॉइंटमेंट होती आज माझी. मी पटकन फोन करते आणि येते. तोपर्यंत हो पुढे तू. तुम्ही बोलून घ्या, आपण एकत्रच जाऊ. निलिमा असू द्या ग, शोरूम मध्ये फोनची रेंज गेली तर प्रॉब्लेम होतील. येईल 10 मिनिटात. तू अपॉइंटमेंट घेणे ये लवकर. आई आलो. आले मी. ललिता काकू, हॅलो काकू, कुठे आहात तुम्ही? कधीपासून वाट बघते तुमची मी. अगं निलिमाने काहीतरी महत्वाचं काम काढलं त्यामुळे तिच्या बरोबर यायला लागलं मला. काय? मग आता मी इथे काय करू? बघ, आज आपली भेट होणार नाही पण महत्वाचं सांगायला तुला फोन केलेला आहे मी. कुठली गोष्ट? वच्छी मावशींना आपल्या दोघींबद्दल सगळं कळलंय. काय? एक मिनिट, सगळं कळलंय म्हणजे? संपदा, फार बोलायला लावू नको. वाऱ्यावरती गोष्टी पसरतात आणि गावभर होतात. आपण दोघी म्हणून ज्या गोष्टी करतोय ना त्याचा संशय त्यांना आलाय. त्यांना ते सगळं कळलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जर तुझ्याकडे चौकशी केली तर तू माझं काहीही ऐकणार नाहीस असा विश्वास त्यांना वाटला पाहिजे. तशीच वाग. हो हो, कळलं ना. म्हणजे ललिता काकूंनी मला काहीही सांगितलं तरी संपदा ऐकणार नाही, बरोबर? करेक्ट. होते मी फोन. बाय बाय. म्हणजे गेम आता हळूहळू इंटरेस्टिंग होत चालला. मी जी तुम्हाला गंमत दाखवणार आहे ती पाहिली की तुमची झोप कायमची उडणार. चेक 5 लाखाचं. वच्छी मावशीची सिग्नेचर आहे नाही. पण ह्या चेकचं काय करायचं कळतच नाहीये मला. या 5 लाखाच्या बदल्यात काय करायला सांगितलं वच्छी मावशीने तुला नक्की? तुमची सगळी कारस्थानं नीलला सांगायची.